हाय माझं कोकणमध्ये ही आमची गावाकडची सहल, महालक्ष्मी मंदिरची सहल. आज पालखी मोरेवाडीत गेले आणि हा आमचा मेन रोड रस्ता. हे आमच्या काकांचं घर, आमचा परिसर. आम्ही इथे पहिल्यांदा लहानपणी सानेसमोर खेळायचो. जो हा परिसर आहे बघा. इकडं आमच्याकडं आता आम्ही सगळं उन्हाळ्यामध्ये अशी गुरं असं फिरायचं. हे बघा, हे बैल, हे गुरं आता चरून आलीत. हे बघा, सुंदर अशी बाग इथे. आणि जशी हिरवीगार. आता इथे एक माकड होतं, ते बघा, तुम्हाला दिसतीलच माकड. ते बघा, ते बघा, ते बघा, ते वगैरे ते बघा. आणि आमचे जे बाळकृष्ण काका आहेत शिर्के म्हणून, त्यांनी आता ही नवीन बाग केली. बघा, सुंदर अशी बाग आहे बघा. त्याने आताच पाणी दिलं आहे आणि ही विहीर आहे. पोपळे आमच्या कोकणामध्ये म्हणजे जास्त करून नारळ आणि सुपारी ही झाडं आहेत. हे बघा, ही नारळ, सुपारी ही झाडं जास्त आहेत. त्यामुळे आता ही विहीर तुम्हाला खूप खोल आतमध्ये. हे बघा, ह्या विहिरीचं पाणी सगळं म्हणजे ते पाण्यासाठी पण होतं आणि या झाडांना देण्यासाठी पण होतं. आणि सुंदरशी बघा. आणि आमचा पहिले विशेष म्हणजे आमचा देवाचा महालक्ष्मीचा होम हा इथे होतो. जो मोठा होम, इथे जत्रा भरते पूर्ण. पूर्ण जत्रा भरते, हा होम लागतो इथं. पालखी फिरते पूर्ण फिरते. तो बघा. आणि हे आमचे आरोग्य वर्धिनी उपकेंद्र बघा. माकड बघा, उड्या मारतात. तसं त्यांना विचारांना खायला मिळत नाही उन्हाळ्यामध्ये. हे बघा, त्याच्यामध्ये हे करत हे असं. आता तो बोंड खातो आहे. आणि हे आमचं तो बघा, छोटा माकड पण गेला. हे आमचं आरोग्य वर्धिनी उपकेंद्र. आणि तुम्हाला नंतर आमची शाळा दाखवेन, पण आता मला जरा वेळ नाही. तुम्हाला नंतर सविस्तर आता आहे मी मस्तपैकी तुम्हाला. हे आमचं हे इथं मोठं पटांगण, हे क्रिकेटचं ग्राउंड आमचं. हे बघा, ह्या साईडून इथून हा परिसर बघा. हे मोठं क्रिकेटचं ग्राउंड आमचं. त्या ग्राउंडमध्ये आमच्या इथे मॅचेस होतात. चला, उद्या आपण भेटू परत. आजच्यासाठी थँक्यू सो मच. पुन्हा भेटू.